तर नमस्कार स्वामी भक्तांनो. मी स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होते. म्हणून शब्दाला धार नक्की असू द्या. शब्द हे आयुष्यामध्ये असे वापरा ज्याने कोणालाही आधार मिळायला हवा. शब्दाने कोणाला घाव करू नका. प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोन मार्ग ठेवले आहेत. एक तर देऊन जा, नाही तर सोडून जा. कारण सोबत येऊन जाण्यासाठी कोणीही निसर्गाने व्यवस्था करून ठेवलेली नाही. प्रकृती आपल्याला खूप काही देऊन जाते. स्वामी म्हणतात, मी त्यांची साथ आता आयुष्यभर देणार आहे. जे या व्हिडिओला एक लाईक करून या चॅनलला सबस्क्राईब करतील आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ या नामाचा जयघोष करतील. चुकीच्या गोष्टीची सुरुवात चुकीचा विचार करण्यातून होते आणि चुकीचा विचार जेव्हा येतो तेव्हा व्यक्ती सुद्धा त्या गोष्टीकडे जायला सुरुवात करतो. माझी आज स्वामी चरणी प्रार्थना आहे. हे स्वामी राया, जो व्यक्ती त्याच्या जीवनातील अमूल्य वेळ काढून या संदेशाला ऐकेल, तुम्ही सदैव त्याच्यावरती तुमची कृपा असू द्या. त्याच्या आयुष्यात धनधान्याची, त्याच्या आयुष्यात कधीच पैशाची किंवा कुठल्याही गोष्टीची अडचण येऊ देऊ नका. सदैव त्याला आणि त्याच्या कुटुंबाला संकटमुक्त ठेवा. प्रत्येक वेळेला त्याची मदत तुम्ही करा. जो व्यक्ती 17 मिनिटे हा संदेश पूर्ण ऐकून घेईल त्याची मदत तुम्ही कायम करा. स्वामीचरणी ही प्रार्थना करतो आणि आजच्या या संदेशाला सुरुवात करतो. स्वामी भक्तांनो, गोड आठवणी आहेत जीवनात, तेथे हळुवार भावना आहेत. हळुवार भावना आहेत तिथे अतूट प्रेम आहे. आणि जिथे अतूट प्रेम आहे तिथे नक्की स्वामी सुद्धा आहेत. ज्या माणसाची आपण मैत्री करतो त्याला अंतशः का होईना समृद्ध करण्याची पात्रता आपल्याशी हवी असते. स्वामी सदैव सांगतात, आदर खूप छोटा शब्द आहे, पण तो दुसऱ्यांना देण्यासाठी खूप मोठा मन लागतो. कसं असतं ना, प्रत्येक वेळी दुसऱ्याला समजून घेणारी माणसंच जास्त दुखावली जातात. नाते मोत्याप्रमाणे असतात. जर एकदा का मोती खाली बर पडली तर त्याला खाली वाकून उचलावं लागते. त्याप्रमाणे नाती जर तुटत असतील तर त्याला स्वतः गर्व सोडून, आपला इगो सोडून त्या नात्याला सावरावं लागतं. स्वामी सांगतात, घर बदला पण आयुष्यामध्ये स्वभाव बदलू नका. जर स्वभाव खराब असेल तर नक्की बदला, पण चांगल्या स्वभावाला बदलण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. स्वामी कायम सांगतात, कुणालाही बदलण्याचा खटपट माणसाने करू नये. असंही झालं तर अल्पित व्हावं, उपदेश होऊ नये. वाईट वेळ सगळ्यांची येते. दिलेला धोका, केलेला अपमान, वेळ पाहून दिलेला नकार आणि सोडलेली साथ सगळं लक्षात राहते. वेळ आल्यावर सगळ्यांचा हिशोब करता येईल. स्वामी सांगतात, जो स्वामी भक्त आज मन लावून या संदेशाला 17 मिनिटापर्यंत ऐकेल त्याला आनंदाची बातमी आम्ही लवकरच देणार आहोत. तुम्ही सुद्धा जर हा संदेश शेवटपर्यंत ऐकणार असाल तर एकदा कमेंटमध्ये हो ऐकणार आहो असं टाईप करा. माणूस सदैव म्हणतो, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, पण स्वामी सदैव सांगतात, लोकांचे सल्ले घ्या कारण ते फुकट असतात. निर्णय मात्र स्वतःचे घ्या कारण ते अमूल्य असतात. लोकांकडे लक्ष देऊ नका, बोलण्याकडे त्यांच्या किंवा काही म्हणण्याकडे, कारण ते तुम्हाला मागे ओढतात. पण स्वतः विचार करून निर्णय घ्या कारण ते तुम्हाला पुढे नेतात. उगवत्या सूर्याचे किंवा पळणाऱ्या घोड्यांचे चित्र भिंतीवर लावून आयुष्यात प्रगती होत नसते. प्रगती करायची असेल तर आपल्याला
सूर्य उगवण्याच्या आधी घोड्यापेक्षा जास्त जोरात धावावे लागेल आणि यामध्ये आपल्याला रोज हेच करत जावं लागेल. पैसा म्हणजे सर्वस्व नाही, पण असा निरर्थक संदेश देण्याआधी तुम्हाला पुरेसा पैसा कमवायला येणे हे सुद्धा गरजेचे आहे. प्रत्येक बँकेमध्ये सामान्य नागरिकांना दिली जाणारी वागणूक बघून खरंच वाटतं की विजय मल्ल्याने बँकेसोबत जे केलं ते बरं होतं. आयुष्यामध्ये जर तुम्हाला वाटत असेल की एखाद्या व्यक्ती जर तुम्हाला त्रास देत असेल तर त्याला कायमचं दूर करावं किंवा त्याला या बदली बदला घ्यावा, तर असं नसतं. एखादा व्यक्ती तुम्हाला कायम त्रास देत असेल तर त्रस्त होऊन त्याला सोडून दूर जा. त्याला कुठल्याही प्रकारची हानी किंवा तुम्ही त्रास स्वतःकडून देऊ नका. त्यालाही वाटलं पाहिजे हा व्यक्ती जो आपल्यासोबत काही वेळा आधी होता हा किती चांगला होता, आता हा आपल्याला कायमचा सोडून गेलाय. मातीतला ओलावा जसा झाडांची मूळ पकडून ठेवतो, तसा शब्दातील गोडवा माणसातील मनातील नातं जपून ठेवतो. दोन वस्तू अशा आहेत की त्या जर कुणाला दिल्या तर काही नुकसान होत नसतं. एक रहस्य आणि हास्य, दोन आशीर्वाद. स्वामी सांगतात, भूतकाळात आपल्याला आनंदाचा आनंद घेताना भविष्यकाळ आपल्या स्वप्नांचा आनंद देतो, पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमान काळात असतो. स्वभाव मरेपर्यंत सोबत असतो. स्वभाव मनापर्यंत पोहोचवा तर आपुलकी नात्यामध्ये निर्माण होत आहे. नाहीतर स्वभाव जर चांगला नसेल तर जे आपुलकी आहे ते सुद्धा मिटून कायमची संपून जाईल. सगळीच कामे शक्तीने होतीलच याची गॅरंटी नाही, तर काही ठिकाणी बुद्धी आणि सहनशक्ती ठेवावी लागते. स्वामी सांगतात, एवढा प्रवास नक्की करा जेथे तुम्हाला तुमचा शोध लागेल. गमवायला काहीच नसताना फक्त कमवायची संधी असते हे लक्षात ठेवा. शून्यातून सुरुवात करणाऱ्याला कधी वापस त्याच शून्यावर येण्याची भीती राहत नाही. आपल्या माणसाशिवाय श्रावणात सुद्धा पानगळ जाणवतो. स्वतःच्या दुःखाची कितीही जाहिरात केली तरी त्याला खरेदी करणारा जगात कुणीही भेटत नाही. ओझं आणि मन अशा ठिकाणी हलकं करावं ज्या ठिकाणी ते सुरक्षित राहील. कौतुकाचा सोहळा तोपर्यंत साजरा केला जातो जोपर्यंत तुमची गरज असते, कारण एकदा का गरज संपली की वेळात वेळ काढून निंदेची खिरापत घरोघरी वाटली जाते. तुम्हाला वाटतंय तुम्ही नाते जपता, एखाद्याचं मन तुम्ही सांभाळून घेता, पण तुमच्या एवढा मूर्ख कोणी नाही. जर पुढचा व्यक्ती तुम्हाला काय कवडीची सुद्धा इज्जत देत नसेल आणि जर तरीही तुम्ही त्यांच्या पुढे कुत्र्यासारखे फिरत असाल तर तुमची लायकी हे कुत्र्यापेक्षाही खालची आहे. स्वामी म्हणतात, लोक आपल्याला इज्जत देत नसतील तर आपण त्यांच्या पुढे हुंडायचं नाही, त्यांना आयुष्यातून हळूहळू दूर करून टाकायचं. एखादा म्हणत असेल मला तुझी गरज नाही, त्याच दिवशी आपल्याला आपली लायकी त्याच्या नजरेत लक्षात यायला हवी. तरी जरी आपण आपला शहाणपणा दाखवत तिथे गेलो आणि त्याच्या पाठीमागे फिरायला लागलो तर हे सर्वात मूर्ख लक्षण आहे की तुम्ही आयुष्याच्या मूर्ख व्यक्तीमध्ये गिनले गेले आहात. देव कुणाचे कधी वाईट करत नाही, पण देवात एक खोड आहे, दुसऱ्याचे वाईट करणाऱ्यांना मात्र व्याजासकट वसूल केल्याशिवाय काही सोडत नाही. आयुष्यात एकदा इतकं महत्त्व द्या स्वतःला की सर्व काही समजेल. देव सांगतो, इतरांना महत्त्व द्या, पण जर ते तुम्हाला काही सुद्धा इज्जत देत नसतील, त्यांच्या मनात कवडीची इज्जत सुद्धा नसेल तुमच्याबद्दल आणि तुम्ही जर त्यांना इज्जत देत असेल तर मित्रा आत्ताच सावध हो, कारण तू आता तुझ्या आयुष्यात बर्बादीच्या मार्गावर चालायला लागला. जेव्हा इज्जत नसून दुसऱ्या पुढे आपण कुत्र्यासारखं फिरायला लागतो त्यावेळेला समजतं की आपली लायकी त्यांच्या नजरेत काही नाही आणि आपल्या याच्यात काही नाही. आपल्याला वाटतं आपल्याशिवाय पुढचा व्यक्ती काहीच नाही, पण खरं तर त्यांना काही घंटा फरक पडत नाही, आपण त्याच्यासोबत असो वा नसो. कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असाल तरी सुद्धा कर्माच्या सिद्धांतानुसार नियतीने ठरवलेला शेवट आणि नियतीने मांडलेला डाव तो स्वीकारावा लागतो.
आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या, तळतळाट मात्र कोणाचाही घेऊ नका. आपल्या सुखाकरिता इतरांना दुखवू नका. संकट हे पाण्यासारखं असतं, ते तुम्हाला बुडण्यासाठी नाही तर त्यात कसे पोहायचे हे शिकवायला आलेलं असतं. जीवनामध्ये प्रेम करणारी माणसं गेल्यानंतर खूप त्रास होतो. काही वेळेस असे वाटते की मरण हा पर्याय नाही, मरण येत नाही म्हणून जगणे हे आपल्या डोळ्यांनी पाहिलेला मृत्यू आहे. जोपर्यंत व्यक्ती आहे तोपर्यंत जप करा, कारण तोपर्यंत त्याचा जपा, कारण एकदा का तो व्यक्ती सोडून गेला की कायमचा सोडून जातो. पण नेहमी त्याच व्यक्तीला जपा जे तुमच्या मनाची नेहमी काळजी घेतो, कधीही तुम्हाला तुमच्या मनाविरुद्ध काही गोष्टी करणार नाही. आयुष्य ही फार अवघड शाळा आहे. आपण कोणत्या वर्गात आहोत आपल्याला ठाऊक नसते. पुढची परीक्षा कोणती यायची ही कल्पना नसते आणि कॉपी करता येत नाही, कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका कायम वेगळी आणि अनोळखी असते. स्वतःचे डोळे पुसण्या इतके तरी धीट होणे आवश्यक आहे, नाहीतर जीवनामध्ये लोक आपला फायदा घेऊन जातील. आयुष्यात एखादी गोष्ट करायची असेल तर मेहनत घ्यावी लागते, तयारी करावी लागते, ध्यास आणि इच्छाशक्ती पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही कुठून आले, तुमची परिस्थिती तसेच तुमचा मन यावर विश्वास पाहिजे. बरं आहे म्हणून सांगायला सगळं जग सांगतं, पण जीवनात खरं काय चाललंय हे कळायला जवळचाच व्यक्ती लागतो. प्रत्येक गोष्टींची नकल करता येते, पण चारित्र्य आणि ज्ञानाची नक्कल करता येत नाही. फक्त ते कमवावे लागते आणि मिळवावे लागते. नात्यामध्ये एखाद्याने चांगले काम करूनही त्यावर अविश्वास दाखवला तर पुढच्या वेळेस तो व्यक्ती तुमच्याबरोबर शरीराने असेल पण मनाने नसेल. आपण काय अनुभवलेलं आहे त्यावरून आपण हे ठरवायला हवं. आपलं अस्तित्व नेहमी स्वच्छ असावं, मग ते आरशात पाहताना असो वा नजरेत पाहताना असो. जीवनात श्वास, विश्वास, एक सन्मान याची गरज असते. श्वास संपला तर जीवन संपते, विश्वास संपला तर संबंध संपतो. सांभाळून ठेवलेली एखादी वस्तू आणि लक्षपूर्वक ऐकलेली एखादी गोष्ट हे कधी पण लगेच आठवण येते. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगात सर्व समस्या दूर होऊ शकतात. लोकांच्या जवळ पैसा अडकला आणि पैसा जास्त आला की चांगलं वाईट कळत नाही, नुसतं एखाद्याला त्रास किंवा दिवायचे. पण लक्षात घ्या हे गोष्ट पण तुम्ही करताय, कदाचित ज्यांना तुम्ही त्रास देताय त्यांच्यासाठी काही वेगळं द्यायचं ठरलं असेल त्या भगवंताचं. भगवंत कधी कुणाची कशी आणि कशा वेळी मदत करेल हे कोणी सांगू शकत नाही. संधी येत नसेल आपण ती आपल्या कार्यातून निर्माण करायची असते. नाव नाही झालं तरी चालेल, पण काम असं करा की लोकांनी आपलं नाव काढलंच पाहिजे. आयुष्यात मिळालेला अनुभव माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडतो. अनुभवाने आपण शिकतो, कर्माने मोठे होतो, माणुसकीने माणूस पण जपतो आणि कर्तृत्वाने कायम लक्षात राहतो. स्वामी सांगतात, एक वेळचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले 2 वेळचे जेवण म्हणजे श्री सद्गुरु कृपा. कधीही देवदर्शनाला गेला तर रांगेत लागून जा, कारण चोरवाटा आणि मूर्तीपर्यंत जे नेत असतात ते देवापर्यंत नेत नाही. प्रेम फुकट आहे म्हणून कोणावरही करायची नाही, एकावरच करा, पण जीवापाड करा. आणि करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की ते तुम्हाला मिळणार नाही हे मात्र नक्की. या जगात श्रीकृष्णालाही त्याचे प्रेम मिळाले नाही तर तुमची अवकात काय. आयुष्य हे एकेरी मार्गासारखं आहे, मागे वळून पाहू शकतो पण मागे जाता येत नाही. जीवन त्याचेच मस्त आहे जे चांगल्या कामात व्यस्त आहे, आणि जीवन त्याचेच दुःखी आहे जे दुसऱ्याच्या आनंदाने त्रस्त आहे. आपली परिस्थिती कितीही बिकट असू द्या, तसेच कठीण असेल तरी स्वप्न मात्र मोठी पाहायला काही हरकत नाही, कारण येणारा काळ आणि वेळ ही बदलते नक्की. अनुभवाने आपण शिकतो, कामाने मोठं होतो आणि आयुष्यात यानेच आपण पुढे जातो.
स्वामी भक्तांनो, स्वामी सदैव सांगतात जो व्यक्ती माझ्यावरती आणि माझ्या श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवेल त्याला काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक संकटात त्याची मदत मी करत आहे. स्वामी सांगतात कायम त्याची मदत मी करत आहे. फक्त श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून तर बघा. आयुष्यामध्ये लोक आपल्याला त्रास देत आहे, कोणी एखाद्या गोष्टीसाठी जास्त फिरवत आहे तर त्याकडे लक्ष देऊ नका. जर खूपच जवळचा असेल तर त्याला आयुष्यातून दूर करून टाका. लक्षात घ्या, एखादा व्यक्ती जवळचा आहे म्हणून त्याच्यासाठी खूप त्रस्त होऊ नका. एखाद्याला मदत करताय, नक्की त्याची मदत करा. स्वामी सांगतात प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहे, प्रत्येकाला संकटे असतात. फक्त प्रत्येकाला मदत करण्याची इच्छाशक्ती आपल्यात असायला हवी. स्वामी कायम म्हणतात मी त्याच्या आयुष्यात कायम त्याची साथ देतोय. जो माझ्यावरती विश्वास ठेवून आहे कायम त्याची मदत मी करत आहे. आज जो व्यक्ती तुमच्यासाठी योग्य आहे त्याला स्वामी तुमच्या आयुष्यात नक्की पाठवतील. स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण स्वामी कायम तुमची साथ देतील. स्वामी कायम सांगतात मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत उभा आहे. आयुष्यात तुम्हाला जेव्हा एखादा व्यक्ती खूप त्रास द्यायला लागेल तेव्हा कायम त्यांना तुमच्या आयुष्यातून दूर करा, कारण ते तुमची मदत करत नसतात तर तुम्हाला मागे ओढण्याचा प्रयत्न करतात. स्वामी सांगतात आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेला तुमची साथ मी कायम देणार आहे. फक्त श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून तर बघा. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत करताना तुम्हाला दिसून येतील. स्वामीवरती आणि स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा, कारण तेच आयुष्याच्या प्रत्येक वेळेला तुमची मदत करत असतात. जेव्हा तुमच्या आयुष्यात खूप संकटे असतील तेव्हा फक्त स्वामीच तुमची मदत करतील. विश्वास ठेवा स्वामीवरती, विश्वास ठेवा स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती, कारण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तेच तुमची साथ देत आहेत. स्वामींनी तुमची साथ दिली आहे. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची मदत करत आहेत. फक्त श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवायला हवा. आयुष्याच्या कठीण काळात ते तुमची साथ सदैव देत आहेत. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची मदत करतात आणि स्वामींनी कायम तुमची मदत केली आहे. फक्त श्री स्वामी समर्थांवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा, कारण प्रत्येक वेळेला स्वामीच तुमची साथ देतात. स्वामी कायम सांगतात आयुष्यात अपार संकटे असतील, त्या संकटांचा सामना करा, कारण त्या संकटात मीच तुमची साथ कायम देत आहे. स्वामी बोलतात जो व्यक्ती तुम्हाला त्रास देतोय त्या व्यक्तीकडे लक्ष देणे टाळा. प्रत्येक वेळेला तुम्हाला जे व्यक्ती मागे ओढण्याचा प्रयत्न करतोय त्याकडे लक्ष देऊ नका, पण त्या व्यक्तीला नेहमी तुम्ही प्रामाणिकपणे राहून गरज पडली तर मदत करू शकता. पण एवढीही मदत करू नका की ते तुमची लायकी हे पूर्णपणे विसरून जाईल. स्वामी कायम सांगतात मी तुझ्या सोबत आहे, फक्त विश्वास ठेव स्वामी नामावर. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामीच कायम तुझी साथ देताना दिसतील. स्वामी प्रत्येक वेळेला म्हणतात तुमची साथ मी देत आहे. प्रत्येक संकटात तुम्हाला मदत मी करत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. संकट समयी स्वामी तुमची साथ कायम देतात. स्वामी कायम म्हणतात आयुष्यात प्रत्येक संकटात तुमची मदत मी कायम करतोय आणि कायम करत असणार आहे. संकटकाळी स्वामींनी तुमची मदत केली आणि स्वामी तुमची मदत करत आहेत. प्रत्येक संकटात स्वामीवरती जर विश्वास असेल तर आपल्याला प्रत्येक वेळेला एक मदत मिळते. एक दिव्य शक्ती आपल्याला प्रत्येक वेळेला मदत करत असते. ती आपल्याला प्रत्येक वेळेला मार्ग दाखवते. त्या शक्तीला आपण स्वामी शक्ती असे म्हणतो. स्वामी सांगतात मी प्रत्येक संकटात तुमची मदत करत आहे. फक्त विश्वास ठेवा. आयुष्यात प्रत्येक संकटाला तुमची मदत मी करणार आहे. संकट समयी तुमची साथ मी स्वतः दिली आहे आणि जेव्हा तुम्हाला मदतीची खरी गरज आहे तेव्हा सुद्धा मार्ग दाखवणारा मी स्वतःच आहे.
स्वामीवरती तुमचा विश्वास असेल आणि स्वामींना तुम्ही मानत असाल तर या यूट्यूब चॅनलला एकदा जरूर सबस्क्राईब करा, कारण इथे अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला मिळत असतात. स्वामीवरती आणि स्वामी नामस्मरणावरती विश्वास ठेवा, कारण प्रत्येक संकटामध्ये तेच तुमची मदत कायम करत असतात. स्वामीवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती जर तुमचा विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे जरूर टाईप करा. स्वामी कायम तुमची मदत करताना तुम्हाला दिसून येतील. स्वामी कायम सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची मदत मी करत आहे. स्वामींनी तुमची साथ प्रत्येक संकटात दिली आहे आणि स्वामी कायम तुमची मदत करत आहेत. स्वामीवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती जर तुमचा विश्वास असेल तर स्वामी तुमच्या आयुष्यात तुमची मदत प्रत्येक संकटात करतात. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत उभा आहे. फक्त एकदा श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. जर तुमच्या आयुष्यातही असे संकटे असतील जे तुम्हाला कायम मागे ओढत असतील तर तुम्ही स्वामी नामाचा जप करून बघा, कारण तेच प्रत्येक वेळेला तुमची साथ देतात आणि त्यांनीच तुमची मदत प्रत्येक वेळेला केली आहे. स्वामीवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवून बघा, तुम्हाला ते प्रत्येक वळणावर प्रत्येक संकटात मदत करताना दिसतील. आयुष्याच्या प्रत्येक संकटात तुम्हाला कायम साथ देणारे फक्त स्वामी आहेत आणि स्वामींनीच तुमची प्रत्येक वेळेला साथ दिली. फक्त स्वामीवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा, कारण तेच तुमची साथ कायम देतात. स्वामी प्रत्येक वेळेला म्हणतात, मी त्याची साथ आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेला देतो. तर जीवनात स्वामी समर्थ नामाचा जप करतो. विश्वास ठेवा स्वामी नामावर, अंत नाही स्वामी कृपेला. जो स्वामीवरती विश्वास ठेवून असेल त्याची मदत मी प्रत्येक वेळेला करत आहे. स्वामी कायम सांगतात, मी त्याची साथ आयुष्यभरासाठी देईल, जे प्रत्येक वेळेला माझ्या नामाचा जप करेल. त्यामुळे श्री स्वामी समर्थ नामाचा जप नक्की करा. तुम्हाला प्रत्येक वेळेला साथ स्वामी नक्की देतील. स्वामी कायम सांगतात, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्यासोबत खंबीरपणे उभा आहे मी. प्रत्येक वेळेला तुमची साथ खंबीरपणे देत आहे. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवून बघा, कारण तेच तुमची मदत कायम करत आहेत आणि त्यांनी तुमची साथ कायम दिली आहे. संकट समयी स्वामी तुम्हाला रस्ता दाखवतील. संकटात स्वामी तुमची मदत करतील. जेव्हा तुमच्या आयुष्यात वाईट संकटे येतील तेव्हा स्वामी तुमची मदत करत असतील. स्वामी सांगतात, एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? जेव्हा तुम्हाला तुमच्या स्वामीची गरज असेल तेव्हा स्वामी तुमची साथ कायम देत आहेत आणि स्वामींनीच तुमची प्रत्येक वेळेला मदत केली आहे. स्वामी कायम सांगतात, स्वामी सांगतात, प्रत्येक संकटात मी तुमची मदत करत आहे. आयुष्याच्या प्रत्येक वेळेला जेव्हा तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची मदतीची गरज पडली होती तेव्हा ते तुमच्या सोबत होते आणि आज देखील ते तुमच्या सोबतच आहेत. श्री स्वामी समर्थ सदैव म्हणतात, आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत दुःखाच्या स्टेशनवर, सुखाच्या स्टेशनवर आणि अनेक यासारख्या प्रत्येक स्टेशनवर थांबत आणि चालत जाते. आयुष्याच्या या वळणावर स्वामी तुमची साथ देतील. स्वामीवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती फक्त विश्वास ठेवा, कारण तेच कायम तुमची मदत करतील. स्वामी सदैव सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत उभा आहे. आयुष्याच्या प्रत्येक संकटात तुमची साथ मी स्वतः देत आहे. प्रत्येक संकटात मी तुमची साथ कायम देतोय आणि कायम तुम्हाला रस्ता दाखवत आहे मी. ज्या संकटांना तुम्ही घाबरताय त्या संकटांना घाबरणे सोडा. आयुष्याच्या प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत करतायत, त्या स्वामींना अनुभवायला शिका. स्वामी कायम सांगतात, मी त्या व्यक्तीची साथ आयुष्यभर देतोय ज्याने माझ्या श्री स्वामी समर्थ नामाचा जप केलाय. त्यामुळे स्वामी समर्थ या नामाचा जप नक्की करा, कारण तेच तुमची साथ कायम देत आहे. स्वामी सदैव सांगतात, आज मी त्याच व्यक्तींची साथ देतोय जे माझ्या नावाचा जप करतील, कारण मी त्यांचीच मदत करत असतो सदैव, जो श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवतो. संकट समयी स्वामी तारतील, संकटातून स्वामी मदत करतील. स्वामींनी कायम मदत केली आहे आणि स्वामी तुम्हाला रस्ता दाखवतील. स्वामी सांगतात, मी त्यांची साथ कायम देतोय जे श्री स्वामी समर्थावरती विश्वास ठेवतील. आयुष्यात अपार संकट येऊ द्या, त्या संकटांचा सामना करायला फक्त स्वामी तुमच्या सोबत आहेत. स्वामी कायम सांगतायत, मी कधीही दूर गेलेलो नाही.
मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे. आयुष्याच्या प्रत्येक वेळेला तुमची साथ मी देत आहे. कायम लक्षात घ्या, श्री स्वामी समर्थ आपल्या सोबत आहेत आणि त्यांनी आपली साथ कायम दिली आहे. फक्त स्वामीवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवून तर बघा. संकट काळात फक्त तेच तुम्हाला मार्ग दाखवतील. संकटांचा सामना जर करता आला तर काहीही करू शकतो. संकट काळात फक्त स्वामीच आपली साथ देतात आणि प्रत्येक वेळेला स्वामीच आपली मदत करतात हे मात्र नक्की. स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण स्वामीच आपली साथ कायम देतात आणि त्यांनी आपली मदत कायम केली आहे. कायमस्वरूपी मदत करणारे फक्त स्वामी माझे. प्रत्येक संकटात रस्ता दाखवणारे फक्त स्वामी माझे. आयुष्यात प्रत्येक वेळेला आपली दिशा हे नेहमी बदलत राहणारे स्वामी माझे. प्रत्येक वेळेला नवीन गोष्टीकडे नेत राहणारे स्वामी माझे. स्वामी आपली प्रत्येक वेळेला मदत करतात. फक्त स्वामीवरती आपला विश्वास असायला हवा. स्वामी सांगतात, कायम तुमच्या सोबत आहे मी. जे माझ्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामावरती विश्वास ठेवेल, स्वामीवरती आणि स्वामी नामस्मरणावरती विश्वास ठेवून बघा, कारण कायम ते तुमची मदत करत असतात. स्वामीवरती विश्वास असेल तर तुमच्यासाठी अशक्य असं काहीही नसेल, कारण प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट तर स्वामी शक्य करतात. स्वामी कायम सांगतात, मी त्यांची साथ आयुष्यभरासाठी देत आहे. जे माझ्या श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवेल, काळजी करण्याची गरज नाही, विश्वास ठेवा. स्वामी नामावरती तुम्हाला नक्की साथ मिळेल स्वामींची. स्वामी कायम आपली मदत करतायत आणि स्वामींनी कायम आपली मदत केली आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक संकटात जेव्हा प्रत्येकाने आपल्याला दुर्लक्ष केलं, जेव्हा प्रत्येकाने आपला विश्वासघात केला, तेव्हा स्वामींनी आपली मदत केली. स्वामी कायम सांगतात, आजकाल खूप लोकांना वाटतं मी त्यांची साथ देत नाही. बऱ्याच लोकांना वाटतं त्यांची मदत मी करणे आता बंद केले, पण हे खरं नाही आहे. मी तर प्रत्येकाची मदत करतो. त्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी मदत करतो, जे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवेल. आजकाल मी त्यांची सुद्धा मदत करतो, जे स्वामी नामावर विश्वास ठेवतात आणि फक्त या नावाचा जपच करतात. स्वामी म्हणतात, माझ्या नामाचा जप केल्याने तुम्हाला मार्ग दिसेल, माझे दर्शन घेतल्याने तुम्हाला रस्ता मिळेल. आधी माझ्यावरती विश्वास ठेवल्याने तुम्हाला योग्य दिशेला जाण्यासाठी मी रस्ता दाखवत राहणार आहे. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामी कृपेला कधीही अंत नव्हता. स्वामी कृपेला कधीही अंत नाही आणि स्वामी कृपा कायम कधी संपणारी नसणार. स्वामी प्रत्येक वेळेला सांगतात, मी आयुष्यात प्रत्येक वेळेला प्रत्येकाची मदत करत आहे. फक्त त्यांनी श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायला हवा. संकट समयी साथ देतात, प्रत्येक वेळेला मदत करतात. आयुष्यात जेव्हा संकट आहेत तेव्हा आपली साथ देऊन आपल्याला त्या संकटांच्या बाहेर काढतात, ते आहे स्वामी. स्वामी सांगतात, कायम त्यांची साथ मी आयुष्यभरासाठी देणार आहे. जे माझ्या नामाचा जप करतील, आयुष्यात कितीही संकट आले तरी प्रत्येक संकटात स्वामी तुमची मदत करत असतात. स्वामी सांगतात, कायम तुमच्या सोबत आहो मी. विश्वास ठेवा माझ्यावरती आणि माझ्या नामस्मरणावरती, कारण कायम तुमची मदत करत असतो मी. आयुष्याच्या प्रत्येक वेळेला स्वामीच तुमची साथ देतील आणि स्वामींनीच तुमची साथ दिली. स्वामी सांगतात, कायम श्री स्वामी समर्थ नामाचा जप करून बघा, तुम्हाला प्रत्येक वेळेला साथ देणार मी. फक्त स्वामी समर्थ महाराजांच्या नावाचा जप केल्याने तुम्हाला प्रत्येक वेळेला मदत करत असणार आहे मी. आयुष्यात कितीही संकट येऊ द्या, फक्त स्वामीवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवून बघा, कारण कायम ते आपली मदत करत असतात. स्वामी आणि त्यांचे नामस्मरण केल्याने आयुष्यातील अपार संकटही स्वामी दूर करतात. स्वामी कायम सांगतात, मी त्यांची साथ जीवनात कधी सोडणार नाही. जे माझ्या नामस्मरणावरती विश्वास ठेवून असतात, आयुष्यात येऊ द्या अपार संकटे, प्रत्येक वेळेला साथ देतील स्वामी. स्वामींनी प्रत्येक वेळेला साथ दिली आणि स्वामीच प्रत्येक वेळेला साथ देत असतात. स्वामीवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती निशंक होऊन विश्वास ठेवा. स्वामीवरती जेव्हा निशंक विश्वास ठेवतो तेव्हा आपल्यासाठी काहीही अशक्य नाही. प्रत्येक गोष्ट तेव्हा शक्य असते जेव्हा स्वामीवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती आपला निसंख्य विश्वास असतो. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत उभा आहे. आयुष्यात संकटे प्रत्येकाच्या असतात, तुमच्याही आहेत. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांचा जर तुम्ही नामाचा जप केला तर त्यातून मदत तुम्हाला स्वामी नक्की करतील. स्वामी सांगतात, कायम तुमच्या सोबत उभा आहे मी. फक्त स्वामी नामाचा जप करा, कारण तेव्हा तुम्हाला फक्त स्वामीच साथ देतील. स्वामी कायम मदत करतील. स्वामींनी प्रत्येक वेळेला मदत केली आणि स्वामी आयुष्यात प्रत्येक संकटात आपल्याला साथ देतील.
संकटमुक्त होण्यासाठी स्वामी नामाचा जप करणे जसं आवश्यक आहे तसे आयुष्यात पुढे जाण्यासाठी मेहनत करणे देखील आवश्यक आहे. कारण प्रत्येक वेळेला स्वामीच तुमची मदत करतील हे नक्की, पण प्रत्येक वेळेला दिशा हे तुम्हाला मेहनतीमुळे स्वामी दाखवतील. जर मेहनत कराल तर स्वामी तारतील, मेहनत कराल तर स्वामी मदत करतील. स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देत असतात आणि स्वामींनी प्रत्येक वेळेला आपली साथ दिली आहे. स्वामी कायम सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमची मदत करत आहे. फक्त स्वामी समर्थ या जपाचा जप करा. या नामाचा जर तुम्ही जप कराल तर आयुष्यात प्रत्येक संकटात स्वामी तुमची मदत करताना तुम्हाला दिसतील. संकट समयी कितीही संकट येऊ द्या आयुष्यात, प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला मदत करतील. स्वामीवरती विश्वास असेल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामी कायम सांगतात, मी कायम तुमची साथ देतोय. आयुष्यात अपार संकटे असू द्या, प्रत्येक संकटात स्वामी तुमची मदत करताय. स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण ते अशक्य ही शक्य करतील. स्वामी कायम सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा, कारण तेच तुमचं अशक्य ही शक्य करणार आहे. स्वामी नामाचा जप केल्याने प्रत्येक गोष्ट शक्य होते. जर तुम्हाला वाटत असेल माझ्या आयुष्यात खूप संकटे आहे, तर स्वामीवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा, कारण ते संकटे स्वामी स्वतः दूर करतील. स्वामी सांगतात, मी कायम त्यांच्या सोबत उभा असतो जे माझ्या श्री स्वामी समर्थ नामाचा जप करतील. अशक्य सुद्धा शक्य करतील स्वामी. त्यामुळे स्वामीवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा, कारण ते प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट शक्य करत असतात. स्वामी म्हणतात, आज या संदेशाला ज्या व्यक्तीने त्याच्या जीवनातील वेळ काढून ऐकलाय त्याची साथ मी कायम देत आहे. विश्वास ठेवा स्वामी नामावर, अंत नाही स्वामी कृपेला, कारण कायम आपल्या सोबत आहे स्वामी कृपा आणि स्वामी समर्थ महाराज. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी आपली साथ कायम देत आहेत आणि स्वामींनी कायम आपली साथ दिली. फक्त त्यांच्यावरती आपला विश्वास असणे गरजेचे आहे. स्वामी सांगतात, गरजेपेक्षा जास्त बोलू नका, गरजेपेक्षा जास्त इज्जत कोणाला देऊ नका, कारण प्रत्येक वेळेला प्रत्येक व्यक्ती आपल्या मनाप्रमाणेच वागेल असे नाही. प्रत्येक वेळेला एखादा व्यक्ती खोटाही वागू शकतो. संकट समयी तुम्हाला एखाद्याची लायकी जर पाहायची असेल तर त्याला मदत मागून पहा, किंवा कधीही तुम्हाला एखाद्याची लायकी जाणायची असेल तर त्याला फक्त मदत मागून पहा. कारण स्वामी सदैव सांगतात की जेव्हा एखाद्याची लायकी पाहायची असते तेव्हा त्याला मदत मागल्याने ते सांगून देते की तुम्हाला मदत करेल वा नाही, आणि जेव्हा एखादा व्यक्ती नाही म्हणेल तेव्हा त्याची लायकी तुम्हाला नक्की कळेल. आणि जर एखादा खरंच मजबूर असेल की मदत करू शकणार नाही हे सुद्धा तुम्हाला स्वतःच कळेल. स्वामी सांगतात, संकट समयी फक्त मदत करतात असं नाही, प्रत्येक संकटात दिशा सुद्धा दाखवतात. दिशाभूल कोणी केली तर तुम्हाला रस्ता सुद्धा स्वामीच दाखवतात. आयुष्यात अशक्य सुद्धा शक्य स्वामीच करतात. प्रत्येक वेळेला प्रत्येक वळणावर स्वामीच तुमची मदत करतात. मदतीचा हात जेव्हा स्वामी देतात तेव्हा शक्य ते शक्य गोष्ट प्रत्येक करतात स्वामी. स्वामी सांगतात, कायम तुमच्या सोबत आहे मी, फक्त अशक्य ही शक्य करणाऱ्या गोष्टीवरती लक्ष द्या. संकट समयी स्वामी तुमची कायम मदत करत आले. स्वामींनी तुमची कायम मदत केली आणि स्वामी कायम मदत करत असतात. फक्त स्वामीवरती त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट शक्य आहे जेव्हा आपण स्वामी समर्थांवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवतो. ज्यांना वाटतं की काहीही शक्य नाही त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा, कारण तेच प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट शक्य करत असतात. स्वामी सांगतात, कायम तुमच्या सोबत उभा आहे मी. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकटात तुमची मदत करत आहे मी. संकट समयी तुम्हाला रस्ता दाखवणार आहे मी. प्रत्येक वेळेला तुमची मदत करणार आहे मी. संकट समयी तुम्हाला असा योग्य मार्ग दाखवेल की तुम्ही प्रत्येक वेळेला आयुष्यात यशाकडे जाल. अपयश तुमच्या जवळ सुद्धा येणार नाही. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण तेच तुमची मदत संकटामध्ये करणार आहे. स्वामी सदैव सांगतात, जो व्यक्ती माझ्या नामाचा जप करतो त्याची साथ मी सदैव देतो. आयुष्यामध्ये अपार संकटात स्वामीच त्याला मार्ग दाखवतील. स्वामी कायम सांगतात, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करा. आयुष्यात अशक्य संकटातही तुमची प्रत्येक गोष्ट शक्य करणारे स्वामी आहेत. स्वामी कायम एक गोष्ट सांगतात, मी कायम तुमची मदत करत असतो. फक्त त्या वेळेला ज्या वेळेला श्री स्वामी समर्थ या नामाचा तुम्ही जेव्हा जप करता, काही लोक तुमच्या मागे बोलतील कारण त्यांची लायकी नसते तुमच्या समोर बोलण्याची. त्याचप्रमाणे काही लोक तुम्हाला मागे ओढण्याचा प्रयत्न करतील कारण त्याची लायकी नसते तुमच्या समोर जाण्याची. स्वामी म्हणतात, माझ्या सहवासातील फक्त पहिला दिवस आठव. त्या दिवशी तुझ्यासोबत काय काय झालं होतं. तुझ्या आयुष्यात अडचणी होत्या, तुझी मदत केली होती मी. तू अपयशी होत होता, तुला यशस्वी करत गेलो होतो मी. तुला मार्ग मिळत नव्हता, तुला मार्ग दाखवत होतो मी.
संकटांमध्ये अडकून पडला होता, तुला रस्त्यावर आणलं होतं मी. योग्य वेळेला योग्य वाट तुला दाखवली होती आम्ही. संकटांमध्ये स्वामींनी तुझी मदत केली आहे. प्रत्येक संकटात स्वामी तुला रस्ता दाखवत होते आणि स्वामीच तुला मदत करत होते. स्वामी कायम सांगतात, आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेला संकटात स्वामी तुमची साथ देतात. स्वामी म्हणतात, माझ्यावरती जर तुझा विश्वास असेल तर तुला काळजी करण्याची गरज नाही. स्वामी कायम सांगतात, आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेला तुमची मदत स्वामी करत आहे आणि प्रत्येक वेळेला स्वामीच तुमची मदत करत असतात. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत असतात. स्वामी प्रत्येक संकटात तुमची साथ देतात आणि प्रत्येक वेळेला त्यांनी तुमची मदत केली आहे. स्वामीवरती विश्वास ठेवा आणि स्वामींनीच तुमची मदत केली. फक्त स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघा. स्वामी कायम म्हणतात, आज जर तुम्ही श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवाल तर प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला मदत करतात आणि स्वामी तुमची मदत करत असतात. संकट समयी फक्त स्वामींनी तुमची साथ दिली आणि संकटात फक्त स्वामींनी तुमची मदत केली आहे. स्वामी कायम सांगतात, आज जो व्यक्ती माझ्या समोर विश्वास ठेवेल, माझ्या नामस्मरणावरती विश्वास ठेवेल, त्यांना रस्ता मी कायम दाखवत आहे. आयुष्यातील प्रत्येक संकटात त्यांची मदत मी करत असतो. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. प्रत्येक संकटात तुम्हाला मार्ग दाखवणारे फक्त स्वामीच आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला योग्य दिशेला नेणारे फक्त स्वामीच आणि स्वामीच आहे, जे तुम्हाला प्रत्येक वेळेला मदत करत असतात. आज जर तुम्ही या स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून स्वामी समर्थ नामाचा जप कराल तर प्रत्येक संकटात स्वामी तुमची मदत करताना दिसून येतील तुम्हाला. स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण अशक्य ही शक्य फक्त स्वामी करणार आहेत हे मात्र नक्की. स्वामी सांगतात, आज जर तुम्ही स्वामी समर्थ नामाचा जप केला असेल तर तुम्हाला योग्य वेळेला योग्य दिशा स्वामी स्वतः दाखवतील. स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. आयुष्याच्या वाईट वळणावर फक्त साथ देणारे स्वामी आहेत. स्वामींनी कायम तुमची मदत केली आणि स्वामी प्रत्येक वेळेला तुमची मदत करत असतात. संकटे कुणाच्या आयुष्यात नाहीत, संकटे तर प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. मदत कुणाला हवी नसते, मदत तर प्रत्येकाला हवी असते. जेव्हा परिस्थिती तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा तिचा निकाल लागण्याचे सामर्थ्य तुमच्याजवळ ठेवा. संकटांमध्ये जेव्हा तुम्ही अडकलेले असाल तेव्हा त्यापासून बाहेर निघण्याचे सामर्थ्य तुमच्यामध्ये ठेवा. स्वामीवरती जेव्हा तुमचा विश्वास असेल तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावाचा जप करण्याचा विश्वास तुमच्यासमोर ठेवा. स्वामी कायम सांगतात, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतूसोबत अजून एक ऋतू मनुष्याच्या आयुष्यात आहे, ती म्हणजे जिव्हाळा. आपल्या स्वभावातून जी दिसून येते तिला जिव्हाळा म्हणतो. स्वामी कायम सांगतात, असे म्हणतात की आपण चांगलं असलं की सगळं जग चांगलं वागतं, पण हे खरं सांगू का, आपण जेवढं जास्त चांगलं वागू लागू तेवढं लोक आपला जास्त गैरफायदा घेतील. सर्वात दुःखी कोण, तर पाण्यातला मासा, कारण पाण्यातच राहत असल्यामुळे त्याच्या डोळ्यातील येणारे अश्रू कधी कोणाला दिसलेच नाही. विश्वास हा आपल्या स्वतःवर असायला हवा, इतरांवर नको. विश्वास जर स्वतःवर असेल तर प्रत्येक गोष्ट शक्य होते. स्वामी कायम सांगतात, जो सर्वात प्रथम चुकीचा माफी मागतो तो शीर असतो, तसेच जो सर्वात प्रथम क्षमा करतो ते ताकदवान असतो व झालेली चूक स्वतः प्रथम विसरतो ते सर्वात आनंदी असतो. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे जा, कारण त्याच्याशिवाय चांगल्या दिवसाची तुम्हाला योजना कळणार नाही. तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नये, कारण या खेळात अंत नसतो. जिथे तुलना आहे तिथे प्रत्येक गोष्ट असते. जसं सोनं ठेवायला हे लॉकर सहज मिळून जातं, पैसे ठेवायला पण बँक मिळून जाते, पण मनातील गोष्टी सांगायला योग्य मित्र मिळायला खूप भाग्य लागतं, योग्य व्यक्ती मिळायला खूप नशीब लागतं. ते आपल्याला मिळेल की नाही हे सुद्धा कळत नाही. कोण काय करत आहे, कसं करत आहे, का करत आहे, तुम्ही हा सर्व गोष्टी मनापासून जेवढे लांब राहाल तेवढे फायद्यात राहाल. स्वभाव म्हणजे रंगाची पेटी, कधी कुठला रंग सांडेल, कधी कुठला रंग मिसळेल याचा अंदाज बांधता येणार नाही. स्वामी सांगतात, खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो आहो. एक पण प्रसंग जर मनासारखा होत नसेल तेव्हा समजा की स्वामी समर्थांनी आपल्याला मार्ग दाखवण्यास सुरुवात केली आहे. जर तुमचंही नातं तुमच्या मनाप्रमाणे चांगलं असेल आणि आयुष्यात कुणीतरी असेल जे तुमची कायम साथ देत असेल तर त्याला प्रत्येक वेळेला मदत करा, विसरू नका त्याला कधी. बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उडावं, पण ज्या घरट्याने आपल्याला कायम ऊब दिली
त्याला कधी विसरावं नाही. मित्र गरजेसाठी नव्हे तर सवय म्हणून जोडावे, कारण गरज संपते पण सवय तुटत नाहीत. वेळ मिळाला तरी खूप मिळाला. देवाने जर तुम्हाला आयुष्यात वेळ दिला असेल तर एकदा श्री स्वामी समर्थ टाईप करा. देह सर्वांचा सारखा, फक्त विचारांच्या या छोट्याशा आयुष्यात एवढे नाव कमवा की लोक तुमच्याकडे पर्याय म्हणून नाही तर एकमेव उपाय म्हणून पाहतील. अपेक्षा नावाची असते आणि अपेक्षा ही फक्त नावापुरतीच ठेवा. लोकांना जास्त हुशार करायच्या भानगडीत पडू नका, कारण एक मयदीनंतर तुमचे ज्ञान वापरून तुम्हालाच येड्यात काढतील. लोक कायम सांगतात फसवण्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे, बस एवढं प्रामाणिक राहायला शिका. स्वामी प्रत्येक वेळेला म्हणतात, माझ्या स्वामी भक्तांनो, तुम्ही काळजी करू नका. आयुष्याच्या योग्य वेळेवर, जेव्हा तुम्हाला आयुष्य सुद्धा साथ देत नसेल, तेव्हा मी तुमची कायम मदत करत असणार. लक्षात ठेवा, स्वामी कायम आपल्या सोबत आहेत. स्वामींनी प्रत्येक वेळेला आपली साथ दिली आहे. स्वामी तर आपल्याला कायम मदत करत आहेत. स्वामींनीच तर आपल्याला कायम मदत केली आहे. स्वामीवरचा आपला विश्वास कमी व्हायला नको. स्वामींना आपण कधी दुर्लक्ष करायला नको. समतोलपणा हा आनंदमय जीवनाचा खरा पाया होय. हे जर नेहमी लक्षात ठेवाल तर तुम्हाला वर्तमान व भविष्यकाळ सदैव उज्ज्वल राहील. समाधान आणि आनंद एकमेकांना मित्र आहेत. हे सद्गुण तुमच्याविषयी इतरांमध्ये मोठे आकर्षण निर्माण करतात. ईश्वराच्या स्मृतीत राहून जर प्रत्येक पाऊल टाकाल तर प्रत्येक कल्पना करा की प्रत्येक क्षणी किती भाग्य वाट्यास येईल. एखाद्याला एवढं सुद्धा चुकीचं समजू नका की तो स्वतःच पूर्णपणे कंटाळून जाईल. प्रफुल्लता हे चेहऱ्याचे सौंदर्य होय, औद्यासिक सीन नाही. त्याला खरोखर कुरूप करून टाकतात ते म्हणजे आपले स्वभाव. जीवन हे एक नाटक आहे, त्यातील कथानक नीट जाण्यासाठी मोठे सुख वाट्यास येते. जितका जास्त आनंद चालते, प्रयत्न करा की तुम्ही तो कायम टिकून ठेवाल. जेव्हा तुम्ही स्मितहास्य करता तेव्हा फक्त तुम्हीच आनंदात अनुभवती नसता, तर इतरांच्या जीवनात सुद्धा त्याचा शिडकाव होत असतो. सर्व परिस्थिती समतोलपणा राखणे ही सुखाची गुरुकिल्ली होय. बऱ्याच लोकांना तुमच्याशी भांडण तंट करण्यास हवे असते, पण स्मितहास्य व प्रेमळ वृत्ती फक्त हीच शस्त्रे तुमच्या कामी येतात. लक्षात ठेवा, कधी कधी स्मितहास्य हे वाळवंटातील पाण्याच्या थेंबासारखे उपयोगी पडू शकते. आनंदाचा व मनोरंजनाचा उपभोग घ्यायला हवा असतो, पण त्यामुळे ते तुमचे जीवन अंतस्थपणे संपन्न होते का हे मात्र तपासून पहा. जर आत्ताचा क्षण तुम्ही सुखाचा केला तर पुढचाही क्षण सुखाचा होणार हे संभव असते. श्रीमंताची संपत्ती चोरीस किंवा जाळली जाऊ शकेल, पण ज्ञानवंताचे ज्ञान व आनंद टिकून राहतात. सतत दुःखात बुडालेल्या जगात कधी संपत कोणी नसते. पैसा आणि सुख या दोन गोष्टी कायम असतात. कठीण परिस्थितीला आनंदाने व हसत खेळत तोंड देणाराच थोर गणला असतो. शारीरिक सौंदर्य वय असेल तोपर्यंतच असते किंवा अपघाताद्वारे नष्ट होऊ शकते, पण आध्यात्मिक सौंदर्य नष्ट करता येत नाही. इतरांनी आपल्याकडे पाहावे असे मूर्ख माणसाला वाटते. प्रेक्षक वर्गात बसलेले शहाणे माणूस मात्र हा प्रकार पाहून गालातल्या गालात असतात. सच्च्या दिलाच्या व प्रामाणिक माणसाला सदैव आपण हलके व तणावमुक्त असल्याचं जाणवतो. ज्ञानेंद्रियांवर संपूर्ण ताबा म्हणजे खरा विजय. भूतकाळातील बंधने व समस्या यात जर तुमचे मन गुरफटलेले असेल तर वर्तमान काळातील सुख हे तुम्ही उपभोगू शकणार नाही. जीवनात पुढे जाऊ इच्छित असाल तर आपल्या गरजा वाढत जाणार नाहीत याची खात्री घ्या. आपली दुःखे विसरण्यासाठी ईश्वराचे स्मरण करा. तुम्हाला हवे होते आणि मिळाले नाही, कदाचित तुम्हाला त्याची गरज नसावी. मन स्थिर ठेवा आणि प्रत्येक परिस्थितीत शांत राहा. दीर्घ वाटचालीनंतर सर्वात कठीण गोष्ट म्हणजे निघण्याचा सोपा मार्ग.
स्वामी कायम म्हणतात, केवळ योगायोग असे काही नाही. जीवनात प्रत्येक घटनेला अर्थ असतो. तडजोड कशी करावी हे जाणणारा जगायचे कसे हे जाणत असतो. इतर सर्व जर तुम्हाला विरुद्ध असतील तर निकरावर येऊ नका. नेहमी एका निष्कर्षावर जा की कुठलाही व्यक्ती तुम्हाला त्रास देतोय, त्यामागचं खरं कारण काय असू शकतं. इतर सर्व जर तुमच्या विरुद्ध असतील तर नेहमी त्यांच्या विरुद्ध जाण्यापेक्षा त्यांच्यासोबत चालण्याचा प्रयत्न करा. कारण ते तुम्हाला एक वेळ देईल, त्या वेळेपुरता की तुम्ही तुमचा निष्कर्ष मांडू शकाल. एखाद्या व्यक्तीस जर आपले हृदय द्याल तर ते कदाचित भंगून टाकील, पण ईश्वराला द्याल तर शक्तिशाली बनवेल. जेव्हा समस्या उभ्या टाकतात तेव्हा जर तुम्ही आपले डोके भिंतीवर आपटाल तर तुमच्या बुद्धीचा विचका होईल. पण जेव्हा हे जग बेफाम वादळासारखं होतं तेव्हा सर्वात सुंदर आश्रयस्थान म्हणजे ईश्वर होय. सर्व काही आनंदवृत्तीने केल्यास करावयास कठीण असते, कोणते काम असणार नाही. सर्वतोपरी केलेला तुमचा प्रयत्न पुरेसा पडत नसेल तर तो ईश्वरावर सोपवा. स्वामी सांगतात, लक्षात ठेवा तुम्ही अनन्यसाधारण आहात. कोणीही तुमची भूमिका तुमच्यापेक्षा अधिक चांगल्या तऱ्हेने पटवू शकणार नाही. ईश्वर हा आपला सर्वश्रेष्ठ शोभती. याचा विस्मृती जेव्हा होते तेव्हा एकाकीपणा जाणवतो. आपल्या सर्व आशा आकांक्षा ईश्वरावर खिळवा, म्हणजे कोणीही तुम्हाला खिळवू शकणार नाही. वृद्ध होणे याला महत्त्व नाही, पण नसलेल्या गोष्टी तुम्ही अंगावर ओढून घेतल्यास अकाली वृद्ध व्हाल. दिव्य यात वात असेल तर प्रकाश मिळाला नाही तर ईश्वर आपल्याला मदत करतो. स्वतःला तुम्ही जितकं अधिक जाणाल तितकी शांती व आनंदी राहणे सोपे होईल. जेव्हा आपला सर्व संबंध ईश्वराशी जोडला गेलेला आहे तेव्हा तुम्ही कितीही गोष्टी साध्या कराल, देव त्याचा उत्तर नक्की देईल. आपल्या अवतीभोवती सर्वत्र अशांतीचे अशांती असते. आपल्याला अशांतीमध्ये शांतीविषयी बोलणे पार्य व्यर्थ वाटण्याचा समभद आहे. अशी परिस्थिती जे वापरता येईल आणि ज्यावर जगता येईल असे आपले स्वतःचे शांतीचे स्रोत निकडेने शोधण्यास आपल्याला भाग पाडते. फुलांचे पहा, ती सुद्धा या अशांत वातावरणातच राहतात. त्यांनाही प्राकृतिक जगण्याचे प्रदूषण व सडण हे सहन करावे लागते. जगामध्ये संकटे कोणाच्या आयुष्यात नाहीत. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत, तरी सुद्धा गजबजलेल्या अवस्थेत का असेना पण ते नेहमी राहतात. आयुष्यामध्ये असल्या गोष्टी कधीही मनावर घेऊ नका ज्या तुम्हाला वाईट वाटत असतील. जो भविष्य काळ आहे तो आता घडत आहे. सांप्रत जे घडत आहे ते भूतकाळात जमा होईल, मग चिंता कसली. प्रत्येक दिवसापाशी एक दडलेली गुपित असते. तुम्ही ते बऱ्याच वेळा पाहिलेले आहे. होय, प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होते. एक संधी हुकली म्हणून डोळे कायम अश्रूंनी भरून येऊ देऊ नका. नम्रतेशी जुळते घेणाऱ्यापाशी फार मोठे मन असते. कपटी माणूस कधीही मनाची खरी शांती अनुभवू शकणार नाही. त्याची आडवे येणारी प्रत्येक गोष्ट तेच ठेवू शकते. प्रामाणिक माणसावर इतर लोक जितके संतुष्ट असतात तितकाच तो स्वतःवर संतुष्ट असतो. समाज, देश व जगातील सर्वात जगतील अडचणी तुम्हाला कायम मदत करतात. आपल्याला करावयाच्या सर्व कामात जर तुम्ही प्रांजळ असाल तर तुमचं मन, वचन व कर्म पूर्ण आत्मविश्वासाचा शिक्का लागलेला असतो. दोन सर्वात मोठी रोगपरिहारक देव म्हणजे काळ असतो. खरोखरच कोणी नसताना जर आपण कोणी आहे असा विचार केला तर भास म्हणला जातो, आणि कोणी असतानाही नसल्याची जाणीव झाली त्याला नात्यातला दुरावा म्हटला जातो. मानवी मूल्य, नीतिमूल्य आणि आध्यात्मिक मूल्य प्रस्थापित केल्याशिवाय खरे स्वातंत्र्य कधी शक्य नाही. जेव्हा तुम्ही रागावता तेव्हा बरीच शक्य ती वापरली जाऊन वाया जाते. शक्तीचा उपयोग शहाणपणाने करा. शांती मनाला विश्रांती देते आणि याचा अर्थ शरीराला विश्रांती देणे होय. कधी कधी विश्रांती देतं हे सुद्धा एक औषध आपल्यासाठी असतं. स्वामी सांगतात, शीतलता, सहनशीलता, खोली वातानुकूलित करण्यासारखे कार्य त्या माणसाची कार्यक्षमता वाढवितात.
चिंतातूर गुन्हेगार वस्तथंब पोहोचण्यापूर्वी अनेकदा मरत असतात. एकदाच का आपली स्वतःची क्रोध नष्ट झाले की सर्व गोष्टी मनाप्रमाणे होत असतात. यश हे मनातल्या मातीतून उगवत असतं. ते कुठून येईल, आपल्याला कधी आणि कसा मिळेल याचा संदेश आपण सुद्धा सांगू शकत नाही. भीती दूर करण्याचा सोपा मार्ग म्हणजे ज्ञान व समज प्राप्त करण्याचा प्रयत्न करणं होय. शांतीचा चुंबक व्हा, म्हणजे आत्म्याला तुम्ही आकर्षित कराल. जर संपत्ती गमावली तर काही जात नाही, जर आरोग्य गमावले तर थोडे काही जाते, जर चरित्र गमावले तर सर्व काही जाते. स्वामी कायम सांगतात, मी तुमच्या सोबत आहे, फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवून बघा. जर एखादा ईश्वरापुढे व्यक्ती रडत असेल, त्याला सदैव बोलवण्याचा प्रयत्न करत असेल, तर ईश्वर त्याच्यापाशी आलेलाच असतो. जन्माचा अंत म्हणजे मृत्यू, मृत्यूचा अंत म्हणजे जन्म. जर माणसाला स्वतःमध्ये शांती सापडू शकत नसेल तर मग जगातील शांती ही असू शकत नाही. अंधश्रद्धाळू शांती असणे शक्य नाही. मनातल्या शांतीत अभाव असलेल्याला सुख कसे असू शकेल. देवचा विश्वास ठेवा, विशाल आहे देव, तुमच्या प्रत्येक वेळेला पाठीशी आहे देव. कायम देव सांगतो, एक गोष्ट लक्षात ठेवा, शांतता म्हणजे केवळ आवाजच नव्हे तर मनाच्या निश्चलतेचा अभाव सुद्धा होय. स्थितीमुळे जर मी सुखावत असेल तर त्याचा अर्थ बदनामीमुळे मी सहजपणे दुरावीला जाऊ शकेन. स्वातंत्र्याचे नियम जेव्हा तुम्ही स्वीकाराल तेव्हा तुम्ही स्वतंत्र म्हणून थकाल. जर रोज सकाळी आपल्याला विचारांचे वर्गीकरण करण्यात काही क्षण घालवाल, तर ईश्वराचे स्मरण कराल, तर तुमचे दिवस हे जादूने भरून जाईल. क्रोधाग्नी जेव्हा तुम्ही कायम जळून टाकता तेव्हा धूर तुमच्या डोळ्यांना जाळतो. जितका जास्त तुम्ही अनुभव घेण्याचा प्रयत्न कराल तितका कमी तुम्हास आराम मिळेल. जेथे चातुर्याची गरज असते तेथे बळजबरी फारशी उपयोगी पडत नाही. शांती सापडव्यास फार कठीण आहे, कारण ती आपल्याला आतच दडलेली आहे. मूर्ख कधीही संतुष्ट नसतो, तर शहाणा संतुष्टीलेला असतो. स्वामी सांगतात, जेव्हा आपण रागावतो तेव्हा आपली मनस्थिती जास्त काहीतरी आपण गमाविण्यासाठी असते. जो शांत वृत्ती धारण करतो त्याला कोणी फसवू शकत नाही. व्यक्तीच्या मनात बसलेलं असतं सखोल गुन्हेवितांना त्यांना समजून घ्यावं लागतं. जर तुम्ही परिस्थितींना तुमच्या चकित करण्याचा मनमोकळेपणाने व्यास द्याल तर मागे राहाल. स्वामी सांगतात, खरे तपमान नियंत्रण म्हणजे क्रोधाग्नीचे विझवणे होय. शस्त्रे सहकार्य करू शकतात, धोकादायक नसतात, पण ते धोकेले असतात पुढच्यासाठी. जर वापर हानिकारक असेल तर. युद्ध ही माणसाच्या मनातून जन्माला येतात आणि तोपर्यंत राहतात जोपर्यंत कायम त्याची साथ आपल्याला मिळत असते. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे, फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा. कायम मी तुमची साथ देत आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ मी कायम देत आहे. फक्त श्री स्वामी समर्थांवरती आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवून तर बघा. संकटकाळी फक्त स्वामीच तुम्हाला मदत करतील. शांतीचे समर्थन करण्याचा जर मी इच्छाशक्ती ठेवत असेल तर स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण कल्पनाशक्ती ही हिंसक असू शकते. सिंहासारखी तिला मोकळं धावू देऊ नका. जेव्हा तुम्ही उत्तरे शोधता तेव्हा नेहमी अनपेक्षित गोष्टी पाहण्याची तयारी ठेवा, कारण उत्तरे आणि अनपेक्षित गोष्टी याचा एक सखोल संबंध असतो. प्रत्येक वेळेला हे आपल्याशी संबंधित असतात. गुलाब काट्यात राहू शकतं आणि हे त्यांच्याकडून कधीही न दुखावले जातं. तुमचं काय क्रोध तुम्हाला बेभान करतो तेव्हा समजतं, काय होतं ते कळतं. रोगीट वृत्तीचा माणूस हा खरोखर स्वतःवरच रागावत असतो. जितके तुम्ही कमी बोलाल तितके जास्त लोक तुमचं ऐकतील. जर तुम्ही सदैव शिकत राहिला तर तुम्ही नेहमी पुढे जात राहाल. स्वामी कायम सांगतात, प्रेम खरोखरच एक अत्यंत प्रबळ शक्ती आहे. ती आपल्याला फार उंचावरून नेऊन हलके फुल व आनंदित करून सोडू शकते. तरी ती अत्यंत वाईट व गैररित्या वापरण्यात आलेली शक्ती आहे. बऱ्याच हिंसक गोष्टी प्रेम म्हणून गणल्या जातात.
एका लोकप्रिय गीतात म्हटले आहे की जगाला आता कशाची गरज असेल तर ती म्हणजे प्रेम, गोड प्रेम. जगाला प्रत्यक्षात कशाची गरज असेल तर ती म्हणजे प्रेमाची बिनचूक व खरा अर्थबोध. खरे प्रेम हे समजूतदारपणा, परस्पर विश्वास व आदर यावर आधारलेले असते, केवळ भावनांवर नव्हे. प्रेम ही स्वतःशी, साथीदाराशी व देवाशी समतोलपणा म्हणजे मेळ साधणारी स्थिती आहे. प्रेम निस्वार्थी असते. प्रेम ही काही अभिरुची व छंद यांनी मर्यादित अशी भावनिक स्थिती नव्हे, पण प्रेम ही आपला आयुष्यभराचा संबंध सुद्धा नव्हे. प्रेम म्हणजे कायम देवाला जवळ करण्यासाठी एक सोपा मार्ग होय. स्वामींवरती कधी प्रेम करून बघा. स्वामी नक्की तुमची साथ देतील. जर कोणी तुमच्याशी रागाने बोलू लागला तर प्रेमाने शीतल पाणी त्या क्रोधाग्नीवर होता. जीवनात प्रत्येक परिस्थितीला तोंड हे द्यावे लागते, मग ते प्रेम असू द्या किंवा दुसरे काही असू द्या. नेहमी नम्रतेचा वेश परिधान करा आणि मग तुम्हाला इतरांचे प्रेम व सहकार्य जरूर लाभेल. जर तुम्ही प्रेमात तसेच कायद्याने वागू लागला तर नक्की तुमची एखादी शक्ती कमी असेल. स्वतःला तपासा व ती भरून काढा. द्वेषाचा किंवा मत्साचा कोणताही विचार चोर पावलांनी आत आला की सुख नाहीसे होते. प्रेम, विचार, शुभेच्छा दुःख मुक्त करतात. मान मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तो प्रथम देणे शिका, नंतर मिळवणे सोपे होईल. दुसरा कोणी नाही, तुमचा स्वभावच तुम्हाला छळत असतो. गोड स्वभावाची माणसं कायम आपल्या सोबत येत असतात. आपल्या स्वतःच्या यशाविषयी जितके तुम्ही संकटमुक्त राहाल तितकी प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे करू शकता. एक पैसाही खर्च करावा लागत नाही, म्हणून नेहमी प्रेम व सत्य हे 2 गोड शब्द बोला. स्वामी सदैव सांगतात, कायम त्यांची साथ मी देतोय जे माझ्यावरती आणि माझ्या नामस्मरणावरती विश्वास ठेवून बसले आहेत. स्वामीवरती विश्वास ठेवा. आयुष्याच्या अपार संकटात फक्त तेच आपली मदत करत असतात. आपली जेव्हा कुणी साथ दिली नाही तेव्हा स्वामींनीच दिली. प्रत्येक संकटात स्वामींनी आपल्याला मदत केली. आपल्या स्वतःची यशाविषयी जितके तुम्ही उत्सुक असता तितके उत्सुक दुसऱ्याच्या यशाविषयी सुद्धा व्हा. एक पैसाही खर्च करावा लागत नाही, म्हणून नेहमी प्रेम व सत्य गोड शब्द बोला. तुम्ही एकटे असाल तर तुम्हाला महत्त्व नाही, पण जर का तुम्ही अप्रतिम मित्रमंडळात प्रेम कराल, गोड स्वामी आणि स्वभाव ठेवाल तर प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ नक्की देतील. सर्वांना मान देत असल्याचा निसंशय पूर्ण इतिहास हवा. माझा खरा गुण प्रेम आहे हे जर मी जाणले तर द्वेषाला जगू शकणार नाही. स्वामी सांगतात, आपण सर्व आपणास मानवजातीचे घटक समजतो. हो, आपण मानवाचे घटक आहो, पण आपल्या मनात किती आहे मानवता हे कधी बघितली का? व्यक्ती कितीही वाईट असो ते महत्त्वाचं नाही, पण तिने निदान एक गुण तरी धाडस करण्याचा हवा. तो म्हणजे गुणगुणणाऱ्या पक्ष्याप्रमाणे होऊन गुणांचा गोडवा टिपणे. प्रत्येकजण स्वतःला आपल्या शेजाऱ्याहून चांगला समजू लागला तर देशात ऐक्य असणे शक्य होईल का? देव प्राण्यांनाही प्रेम करतो आणि देव प्रत्येकांनाही प्रेम करतो. देव कायम प्रत्येकाच्या सोबत असतो. एखाद्याला त्याच्या काकडीच्या वागणीमुळे कोणी जर दूर करत असेल तर त्याने त्याचे वागणे बदलावे. त्या माणसांवरती चिडणे व्यर्थ आहे. जर एखादा स्वतःवरती विश्वास ठेवून आयुष्यात पुढे जात असेल तर त्याचं काहीही चुकलं नाही. जो इतरांना मागे ओढून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो नक्की तो चुकीचा असू शकतो, पण तो नाही जो स्वतःच्या प्रयत्नांवर पुढे जातोय. स्वामी सांगतात, जर तुम्हाला आयुष्यात काही मोठं करायचं असेल तर नक्की या संदेशाला शेवटपर्यंत ऐका, कारण वाईट काळात फक्त तुमच्यासोबत हेच असणार आहे. संकटाच्या काळात तुम्हाला हे साथ देणार आहे आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला हे मदत करणार आहे. होय, हा संदेश ऐकल्याने कायम देव तुमची मदत करतोय. देवाने प्रत्येक वेळेला तुमची साथ दिली आणि देव आत्ताही तुमची साथ देत आहे. स्वामी भक्तांनो, स्वामीवरती, स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती तुमचा विश्वास आहे आणि त्यांना मानत असाल तर या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये
होय, स्वामी शक्ती पाठीशी आहे. स्वामी शक्तीवरती विश्वास आहे आणि सदैव असाच विश्वास राहणार. हे एकदा टाईप करा, म्हणजे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःखांना स्वामी स्वतः समोर नेतील आणि संकट तुमच्या जवळ आणतील. स्वामीवरती माझा विश्वास आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती माझा विश्वास आहे. माझ्या आयुष्यातील प्रत्येक संकटात स्वामींनी माझी मदत केली. मला स्वामी कायम मदत करतात आणि ते माझी अशीच मदत करत असो. फक्त हेच विश्वास स्वामींवर असायला हवा. मग बघा स्वामी कशी तुमची साथ देतील. वाईट काळात स्वामीच तुम्हाला मदत करतील. संकटांमध्ये स्वामीच तुम्हाला तारतील. संकटांबाहेर फक्त स्वामीच काढतील आणि स्वामींनीच तर तुमची कायम मदत केली आहे. तर बोला श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी.